भावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे। त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे। जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे। हे सगळं होत असताना या काळामध्ये आपण ADB सोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रो करता जवळपास 3,586 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की याचा व्याजदर जो आहे हा 0.72% म्हणजे 1% देखील कमी दराने हे कर्ज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। आणि एक्सचेंज रेट हा डॉलर नाही आहे, तो येन आहे। डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होतं। येन ही आपल्याकरता स्टेबल करन्सी आहे आणि 20 वर्षाचं हे कर्ज आहे। 5 वर्षाचा मोरटोरियम आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नागपूर मेट्रो टप्पा 2 याला गती या माध्यमातून मिळणार आहे। जवळपास 43 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि नागपूर परिसरातल्या 10 लाख प्रवाशांना याचा लाभ मिळणार आणि नागपूर जिल्हा हा शहराशी या टप्प्यामुळे जोडला जातो आहे। यासोबत आपली जी मित्रा संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते हे आमचा प्रयत्न असा आहे की 1000 लोकसंख्येचे जी गावं आहेत या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं। त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला। कौशल्य विकासाचे 500 केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झाला आहे। आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं। बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्यामुळे बांबूच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता अर्थपुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे। त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे। या अधिवेशनामध्ये